श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. फक्त आपला स्वामीजप अखंड हवा. ओढ शाश्वत हवी. विलक्षण श्रद्धा हवी. भक्तीचे दरवाजे सताड उघडे हवेत. देव कुठल्या दरवाजाने आपल्या मन अंगणात अवतीर्ण होईल हे सांगता येत नाही. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन, दिवस 38वा. स्वामी आकाशमार्गाने जे आले ते थेट भुर्याबुवांच्या स्वप्ननगरीच्या विशीवर जाऊन उभे राहिले. भुर्याबुवांना अप्रतिम अशा परमेश्वरी दर्शनाच्या स्वप्नातून जी जाग आली ती थेट स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाशी भिडली. स्वामींनी एकमुखी श्री दत्ताचे दर्शन दिले आणि भुर्याबुवा संतुष्ट झाले. स्वामी त्यांना म्हणाले, तुझ्या मनात ज्या काही शंका असतील त्या मला तू निसंकोच मनाने विचार. तरीसुद्धा एक सांगतो की साधकाने निःशंक आयुष्य जगायला हवे. शंकांचा उगम जिथे झाला असेल तिथेच त्याला ताबडतोब विराम पावल्या पाहिजेत. वेदांतातील 4 महावाक्ये जी आहेत त्याविषयी, विशेषतः तत्वमसीविषयी तुझ्या मनात शंकांचे जाळे निर्माण झाले आहे. द्वैतवादी एक अर्थ लावतात, अद्वैतवादी दुसरा अर्थ लावतात. कोणीच अनुभवातून बोलत नाहीत. सर्व पंडिती चर्चा करतात. आपण अनुभवसिद्ध भाषेतून बोलावे एवढे तू लक्षात घे. एक सांगतो, परब्रह्म माझ्यात सामावलेले आहे आणि मी परब्रह्मात सामावलेलो आहे ही अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत देवदर्शन घडत नाही. तुला श्री दत्तात्रेयांचे स्वप्नात दर्शन झाले तेव्हा मी तिथेच होतो ना. स्वामी बोलत होते आणि भुर्याबुवा आश्चर्यचकित होत होते. त्यांची आता खात्रीच पटली की स्वामी समर्थ श्री दत्तावतारी आहेत. स्वामींनी भुर्याबुवांच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्या क्षणी भुर्याबुवांना समाधी लागली. त्या समाधी अवस्थेत ते खूप वेळ होते. नंतर स्वामींनी त्यांच्या माथ्यावर पुन्हा हात ठेवला आणि भुर्याबुवा समाधीतून जागे झाले. ते स्वामींची मुक्तपणे स्तुती करीत बोलू लागले. धरिली दत्तचरण कमळे, नेत्र भरिले प्रेमाश्रुजळे. अहो विश्वेश्वरा, संशय जाळे तोडूनी केले मज मुक्त. हा सोहळा पाहायला अवघी द्वारका नगरी जमली होती. लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामींच्या भोवती प्रचंड गर्दीचा वेढा पडला. द्वारकेला स्वामींच्या रूपात श्रीकृष्णानंद झाला होता. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक कायमसाठी लक्षात ठेवा की परमेश्वर प्रत्येक भक्ताला दर्शन देतो, त्याची भक्ती तहान भागवतो. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामींच्या दर्शनाची खरी तहान लागली तर स्वामी भेटल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त आपला स्वामीजप अखंड हवा. ओढ शाश्वत हवी. विलक्षण श्रद्धा हवी. भक्तीचे दरवाजे सताड उघडे हवेत. देव कुठल्या दरवाजाने आपल्या मन अंगणात अवतीर्ण होईल हे सांगता येत नाही. भुर्याबुवांना प्रत्यक्ष दर्शन घडले आणि त्याला हजारो लोक साक्षीला होते. त्या निमित्ताने द्वारकेतल्या सर्व भक्तांना स्वामी प्रत्यक्ष भेटले. त्यांच्याशी बोलले, त्यांना आशीर्वाद दिला. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 38वा संपूर्णम.